ठरलं तर मग साक्षीला देणेदार खूप त्रास देत आहेत पैशासाठी. तू जर आमचे पैसे दिले नाही तर तुमच्या साईटचं काम बंद करू अशी धमकी देत आहेत. साक्षी त्यांना विनंती करते की कृपया कामं बंद करू नका. जर कामं बंद केली तर आम्हाला पैसे येणं बंद होईल. तो देणेदार म्हणतो 4 दिवस म्हणत किती दिवस दिले तुला, पण आता बस झालं. तो म्हणतो तुझा बाप तर जेलमध्ये जाऊन बसला आहे, भोगतोय पापाची शिक्षा. आता जे काही करायचं आहे ते तुलाच करायचं आहे, पण तुला ते झेपेल असं मला काही वाटत नाही. साक्षी म्हणते आय नो मी कमी पडते, पण मी प्रयत्न करते ना सर. माझ्यावर विश्वास ठेवा, हे कंस्ट्रक्शन पूर्ण झालं की तुम्हाला सगळे पैसे मी परत करते. तो म्हणतो तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे, आता तुला रस्त्यावर आणावंच लागेल साक्षी शिखरे. साक्षी म्हणते हे सगळं त्या अर्जुन सुभेदारमुळं होतं आहे. माझ्या सरळ चाललेल्या आयुष्याची वाट लावली आहे. अर्जुन सुभेदार, मी तुला आता शांतपणे नाही जगू देणार. सुभेदारांच्या घरी अर्जुन डेटच्या आठवणींमध्ये रमलेला दिसतोय. अर्जुन म्हणतो आज तुम्ही मला स्पेशल ट्रीट दिली ना. तुम्हाला सांगू, तुम्ही फक्त 15 मिनिटात मला अख्ख्या दिवसाचा आनंद दिला. सायली म्हणते बरं आता तेच आठवून हसत बसू नका, जागरण होईल आणि सकाळी उठायला उशीर होईल. साक्षी शिखरे मैपतला म्हणजे तिच्या वडिलांना जेलमध्ये भेटायला गेली. मैपत म्हणतोय ते रियुनियनचं लफडा मला आधी का नाही सांगितलं, तू त्या पार अर्जुनच्या घरापर्यंत जाऊन पोहोचली. तुमचा तो गडकरी डोक्यावर बसलेला असतो माझ्या सतत. तिच्या मनात शंका येते, विराजच्या मर्डरबद्दल तर काही सांगायचं असेल ना अण्णा. मैपत म्हणतो नाही, तसं असतं ना तर त्या अर्जुन सुभेदारने तुझ्या पायाखाली जमीनच खेचून घेतली असती. तो अजून पोलिसात गेला नाही म्हणजे तसं काही नसणार. तो गपगार राहणार आणि एकदाच वार करणार. साक्षी म्हणते मला त्याचीच भीती वाटते आहे. मैपत म्हणतो भीती वाटते तर थोबाड दाखवायला रियुनियनला गेली कशाला तू. कोणते पोरगं तुझ्यामुळे त्याने जीव दिला आहे, त्याची मैत्रीण म्हणून तुला ओळखलं असतं तर काय केलं असतं. एक जण होता, त्याला वाटत होतं मला कुठेतरी बघितल्यासारखं, त्यालाही मी गुंडाळलं आहे. मैपत म्हणतो एवढी ठाम राहू नको पोरी, नशीब कधी आणि कसं बदलेल सांगता येत नाही. त्यात तुझ्या पदराला तो गडकरी बांधला आहे, त्याला जर का संशय आला तर. साक्षीमध्ये त्या गडकरीचं काय करायचं ना खरंच कळत नाही आहे मला. मैपत म्हणतो कायमचं बांधून टाक त्याला. मित्राचा नवरा झाला ना तर हाताबाहेर टाकेच संपते. ती म्हणते नवरा लग्न 100 हत्याऱ्याची ताकद एका अंगठीत असते. साखरपुडा करते अशी. एकदा साखरपुडा केला की तू गडकरी अर्जुनच्या विरोधात आणि तुझ्या बाजूने उभा राहिला म्हणजे किती कमाल आहे. मला हवं तेव्हा तो साखरपुडा मी मोडू शकते. सायली गाडीवरून पडल्यामुळे तिच्या पाठीला खूप खरचटलेला असतो आणि ती स्वतः हाताने मलम लावायचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात अर्जुन येतो आणि तिच्या पाठीला मलम लावून देतो. साक्षीच्या घरी त्या बावळट चैतन्याला साक्षी चांगली गुंडाळत असते. झोपेमध्ये नाटक करते, चैतन्य मला सोडून जाऊ नको. चैतन्य म्हणतो काय वेडेपणा आहे, मी कशाला तुला सोडून जाईल कुठे. चैतन्य म्हणतो आपलं नातं असंच राहणार आहे. साक्षी म्हणते पण लोकांना दिसेल असं आपल्यात कुठलं नातं आहे चैतन्य, कोणतंच नातं नाही आहे आपल्यामध्ये. लग्नही नाही झालेलं, साखरपुडाही नाही, आपल्या दोघांना बांधून ठेवेल असं कुठलं नातं आहे आपल्यात. इमोशनल ब्लॅकमेलिंग करून चैतन्याकडून ती साखरपुडा करण्याचं वधवून घेते. सुभेदारांच्या घरी सगळे गप्पा गोष्टी करत नाश्ता करत असतात. तेवढ्यात तिथे चैतन्य येतो. अर्जुनची बहीण म्हणते एकटाच आला, हल्ली तू एकटा फिरत नाहीस ना कुठे. पूर्ण येत्याला नाश्ता करण्याचा आग्रह करतात. चैतन्य म्हणतो नको, खरं तर मी काहीतरी सांगायला आलो आहे. बोलतो खाता खाता बोलिये. चैतन्य म्हणतो नाही पूर्ण आजी, तेवढा वेळ नाही आहे, लगेच निघायला हवं. प्रताप काका, कल्पना मावशी, पूर्ण आजी, मला जेव्हापासून समजते तेव्हापासून तुम्हीच माझी फॅमिली आहात. आता मला असं वाटते की मी माझ्या आयुष्यातल्या नवीन प्रवासाला सुरुवात करतो आहे आणि तो प्रवास तुमच्या आशीर्वादाशिवाय यशस्वी होणार नाही. चैतन्य तू कशाबद्दल बोलतो आहे. चैतन्य म्हणतो मी आणि साक्षी साखरपुडा करतो आहे. हे ऐकून मात्र सगळ्यांना धक्का बसतो. साक्षी चैतन्याला म्हणते सायली आणि अर्जुन आयडियल कपल आहेत आणि हे ऐकून भावनाच्या भरात चैतन्य बोलून जातो आयडियल कपल, ते खरे कपलसुद्धा नाही आहेत, त्यांनी एकमेकांच्या सोयीसाठी केलेलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. असं बोलून चैतन्य साक्षीच्या हातात आयतं कोलीत देतो आहे.